माझे नाव हर्षित आहे. मी माझ्या बेरोजगारीमुळे खूप अस्वस्थ होतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी शोधून थकलो होतो. मी एका ठिकाणी मुलाखत दिली होती, पण मला तिथेही नोकरी मिळाली नाही. मी तिथून येत होतो. उष्णता खूप तीव्र होती. तेवढ्यात मला अचानक एक झाड दिसले. मी त्या झाडाखाली आलो आणि उभा राहिलो. संपूर्ण रस्त्यावर सूर्यप्रकाश पसरला होता. या झाडाच्या सावलीत उभं राहून मला शांतता जाणवली. मी माझ्या पिशवीतून पाण्याची बाटली काढली आणि पिण्यासाठी तोंडाला लावली. पण पाणी संपले होते. बाटलीत पाण्याचा एक थेंबही नव्हता. तहान लागल्याने माझी अवस्था वाईट झाली होती आणि मला कुठेही नळ दिसत नव्हता. तहान लागल्याने घसा कोरडा झाला होता. मी पाण्याची काही व्यवस्था होते का म्हणून आजूबाजूला पाहत होतो. तेव्हा अचानक मला माझ्याजवळ कोणीतरी उभं आहे असं वाटलं. तेवढ्यात माझ्यासमोर कोणीतरी हात पुढे केला. मी गोंधळून गेलो होतो. त्या हातावर नजर टाकताच त्यात थंड पाण्याची बाटली होती. तो हात माझ्या दिशेने सरकत होता. तो एकदम दुधासारखा पांढरा होता. त्यात सोन्याची अंगठी होती आणि चमकदार बांगड्या होत्या. जेव्हा मी या हातासमोरच्या दिशेने डोळे वर केले आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहिले, तेव्हा मला धक्का बसला. ती एक गुलाबी रंगाची साडी नेसलेली स्त्री होती. ती स्त्री खूपच सुंदर होती. ती 40 वर्षाची दिसत होती, पण वय असूनही तिचे शरीर 20-25 वर्षाच्या मुलीसारखे होते. म्हणजे तिने स्वतःला खूप तंदुरुस्त ठेवले होते. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने हाय फाय मेकअप केला होता आणि ती म्हणाली, "हे घे, हे पाणी पी. तुला तहान लागली होती ना? मी दुरून तिथे उभी राहून तुला पाहत होते. तू थोडा त्रासलेला दिसतोय. तुझी स्थिती पाहून असे वाटते की तू खूप काळजीत येत आहेस." मी पण थंड पाण्याची बाटली धरली आणि तिथून उभा राहून पाणी पिण्यास सुरुवात केली, कारण मला खूप तहान लागली होती. असं वाटत होतं की मी ते पाणी एका दमात संपवू शकतो. मी ती बाटली त्या बाईला परत दिली. ती इतकी सुंदर होती की आजूबाजूचे अनेक पुरुष तिच्याकडे एकटक पाहत होते. ती एका मोठ्या कारमध्ये आली होती आणि ती खूप श्रीमंत दिसत होती. मी त्या महिलेचे आभार मानले आणि तिला सांगितले की मी माझ्या नोकरीच्या मुलाखतीसाठी जवळच्या कंपनीत आलो होतो. मी खूप दिवसापासून नोकरी शोधत होतो, पण नोकरी मिळाली नाही. अनेक ठिकाणी नोकरीसाठी मुलाखती दिल्या आहेत, पण प्रत्येक वेळी माझे नशीब मला अंगठा दाखवून जाते. मला माहीत आहे की प्रत्येक स्थानिक स्रोताद्वारेच नोकरी मिळू शकते, परंतु मला सोर्स करायला कोणी नाही. माझे एवढे शिक्षण होऊनही काही फायदा नाही. तुमचे आभार. मी या महिलेला पुन्हा एकदा धन्यवाद म्हणालो आणि घरी जायला निघालो. शक्य तितक्या लवकर मला घरी जायचे होते, कारण घरी गेल्यावर मला आजारी आई आणि तरुण बहिणीसाठी खाण्यासाठी भाजी वगैरे पण न्यायचे होते. घराची सगळी जबाबदारी माझ्यावरच होती, म्हणून मी इथे माझा वेळ वाया घालवू शकत नव्हतो. मी पुन्हा एकदा त्या बाईचे आभार मानले आणि पटकन तिथून निघालो. मी मोठी पावले उचलत त्या महिलेच्या जवळून माझ्या घराचा रस्ता धरला. पैसे वाचवण्यासाठी मी घरी पायी जायचो, कारण आपल्याला कोणीही फुकटात घरी सोडू शकत नाही आणि इथे माझ्याकडे पैशांची खूप कमतरता होती आणि खूप काळजीपूर्वक पैशांचा वापर करावा लागत होता. मी आता गर्दीच्या पुढे गेलोच होतो की कोणीतरी माझा पाठलाग करतोय असं मला वाटत होतं. मी मागे वळून बघितलं तर तीच गुलाबी रंगाची साडी घातलेली बाई माझा पाठलाग करत माझ्या मागे आली होती. ती पुन्हा एकदा हसत माझ्याकडे बघू लागली. मला काहीच समजले नाही. मला वाटलं या बाईचं घरही याच वाटेवर असेल, पण ती पायी का येत होती? मी हाच विचार करत चालत होतो. मग ती माझ्या समांतर आली आणि माझ्या पावलांची तिची पावलं जुळवून चालू लागली. मग मी एक सेकंद थांबलो. जेव्हा मी थांबलो, ती पण थांबली आणि मग स्टाईलमध्ये उभी राहून माझ्याकडे सतत बघत होती. ह्या बाईची कृती मला फार विचित्र वाटू लागली होती. यावेळी माझी हुशारी माझ्या कामी आली होती आणि मला या बाईचा धूर्तपणा चांगलाच समजला होता. मला तर ती वेडी वाटत होती आणि एवढी सुंदर श्री माझा पाठलाग का करत होती? मी टक लावून तिच्याकडे पाहिलं आणि विचारले, "मॅडम, काय आहे? तुम्ही माझ्या मागे काय येत आहात? मी तुमचे आभार मानले ना. आता तुम्हाला पाण्यासाठीही पैसे द्यावे लागतील का?" यावेळी माझे हे बोलणे ऐकून ती हसायला लागली. त्यावेळी तिने तिच्या पर्समधून एक पाकीट बाहेर काढले आणि माझ्या हातावर ठेवले. ते पाकीट पाहून मला धक्काच बसला. या पाकिटाच्या आत असं काय आहे आणि ही बाई मला का देत आहे? मी ते उघडून पाहिले तर अचानक मला धक्काच बसला. त्यात खूप सारे पैसे होते, ज्याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. एवढे पैसे मी स्वप्नातही पाहिले नव्हते. ते लाखो रुपये होते. माझे हात थरथरू लागले होते. येथे माझ्या खिशात फक्त 200 रुपये होते. ती महिला म्हणत होती की हे 5 लाख रुपये आहेत. हे पैसे तुमचेही असू शकतात. हे पैसे मी तुम्हाला देईल. तुम्हाला या 5 लाख रुपयांचे मालक व्हायला आवडेल का?
या महिलेचे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. कदाचित कोणत्या तरी कामासाठी ती मला ते पैसे देणार होती. शेवटी मी तिला प्रश्न केला, तुम्ही ते 5 लाख रुपये मला का देत आहात? मी तर तुम्हाला ओळखतही नाही आणि मी तुमच्यासाठी कोणतेही कामही केले नाही. मग तुम्ही मला इतके पैसे द्यायला का तयार आहात? तुम्हाला हे पैसे मला का द्यायचे आहेत? मॅडम, तुम्ही मला मूर्ख बनवत आहात का? ती बाई माझ्याकडे रोखून बघत राहिली आणि म्हणाली, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, पण इथे नाही. आपण दोघी कुठेतरी पुढे जाऊन शांतपणे बसून बोलूया. ती बाई माझ्या पुढे चालत होती आणि मी तिच्या मागे चालत होतो. माझ्या मनात आनंद झाला की जणू ही बाई मला 5 लाख रुपये देणार आहे. मी 5 लाख रुपयेसाठी काहीही करायला तयार आहे. शेवटी 5 लाख रुपये ही छोटी रक्कम नाही. माझ्यासारख्या गरीब माणसासाठी हा पैसा कमीही नाही होता. या 5 लाख रुपयामध्ये मी माझे स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत होतो. माझ्या मनात अनेक विचारांचा कल्लोळ माजला होता. ती बाई चालत चालत मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेली. इकडे आत आल्यावर आम्ही दोघेही एका कोपऱ्यात जाऊन बसलो आणि त्या महिलेने वेटरला कॉफीची आज्ञा दिली. काही वेळाने त्या महिलेला कोणाचा तरी फोन आला आणि ती फोनवर बोलायला गेली. इतक्यात मी हॉटेलमध्ये बघत होतो. हे खूप मोठे हॉटेल होतं आणि इथे फक्त श्रीमंत लोकच यायचे. मी कधी या हॉटेलच्या शेजारूनही गेलो नव्हतो. काही वेळाने ती महिला पुन्हा माझ्याकडे आली. ती तिच्या खुर्चीवर बसली. वेटरनेही कॉफी आणली होती. तिने मला कॉफी पी आणि कॉफी पीत बोलूया असे सांगितले. हा विचार माझ्या मनात पुन्हा पुन्हा जागृत होत होता की ही बाई मला काय करायला सांगणार आहे हेच कळत नव्हते. मला माहीत नाही की ती तिच्या मोबाईलवर काय बोलत होती. तिला पाहून मला भीती वाटली की ती माझ्याकडून काही वाईट काम तर नाही ना करून घेणार. मी म्हणेल, मी ते काम करू शकत नाही. मी माझे संपूर्ण आयुष्य इमानदारीने व्यक्त केले आहे. मला काहीही बेकायदेशीर कामात पडायचे नाही. काही वेळाने तिने आपला मोबाईल ठेवला आणि मी माझी कॉफी संपवली. त्यानंतर तिने सांगितलेले काम ऐकून मला धक्काच बसला. ती म्हणू लागली, तुला माझ्या मुलीसोबत एक रात्र घालवावी लागेल. माझ्या मुलीला मुलांमध्ये खूप रस आहे. माझ्यावर विश्वास ठेव. ती तुमच्यासारख्या तरुण मुलांसाठी वेडी आहे. उद्या माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि माझी इच्छा आहे की मी तिला एक खास भेट द्यावी आणि मी तिला तुझ्यासारखा तरुण आणि हुशार मुलाला भेट देऊ इच्छिते. ती बाई इतकी वेडीवाकडी बोलत होती की तिचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. मला तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती. असे मी स्वप्नातही पाहिले नव्हते. एवढी मर्यादा स्त्री कशी ओलांडू शकते? अशा गोष्टीही बोलू शकते? ती तिच्या मुलीसाठी एका तरुण मुलाची व्यवस्था करत होती, जेणेकरून तो रात्रभर तिच्या सन्मानाशी खेळू शकेल. मी लाजेने माझे कान बंद केले. मी म्हणालो, सॉरी मॅडम, मी बेरोजगार आणि गरीब असूनही तसा मुलगा नाही. मला मान्य आहे मी गरीब आहे, पण असे घृणास्पद कृत्य करणे मला कधीही मान्य होणार नाही. असे बोलून मी तिथून उठणार होतो तेव्हा तिने पुन्हा माझ्यासमोर तेच 5 लाख रुपये असलेले पाकीट ठेवले. तिने पाकिटातून 5 लाख रुपये काढले आणि टेबलावर पसरवून ठेवले. ती मला पैसे दाखवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या या कृतीने मला भाग पाडले होते. मला माझे भावी आयुष्यही समजले होते आणि मला कुठूनही पैशाची व्यवस्था करता येणार नाही अशी मनापासून आशा होती. माझ्यासाठी ही सुवर्ण संधी होती. मी ती स्वीकारली असती तर कदाचित माझं आयुष्य बदललं असतं. मी त्या महिलेला एक नजर पाहिलं, जी हातातले पैसे हलवत तिची स्टाईल दाखवत होती. ती मला सांगू लागली की विचार कर, हे तुझ्या फायद्याचेच आहे. ही फक्त एका रात्रीची बाब आहे आणि फक्त एक रात्र तुझे नशीब बदलू शकेल. तू मला गरजू वाटत आहेस म्हणून मला वाटते की मी तुला मदत करावी. नाहीतर माझ्या मुलीला मुलाची कमतरता नाही. फक्त एक रात्र माझ्या मुलीसोबत घालवण्यासाठी तुला एवढे पैसे मिळत असतील तर त्यात काय हरकत आहे की कदाचित तू मुलीसोबत रात्र घालवण्यास सक्षम नाही. एवढे बोलून ती गप्प झाली आणि हसायला लागली. तर मला खूप लाज वाटली. मी विचार करत होतो की काय करावं. या बाईचं म्हणणं मान्य करावं का? या महिलेला नकार द्यावा आणि घरी जावे? घरी खूप तंगी चालू आहे. माझी आई देखील आजारी आहे. मला काय करावे काही सुचत नव्हते. माझी एक तरुण बहीण आहे जिचे मला लग्नही करायचे आहे. माझ्याशिवाय माझी बहीण आणि आईला आधार देणारे कोणीही नाही. आमचे एक छोटेसे घर होते. माझे वडीलसुद्धा खूप वर्षापूर्वी वारले होते आणि माझ्या आईजवळ काहीही नव्हते. माझ्या आईने माझे कसे तरी शिक्षण पूर्ण केले, पण तरीही मला नोकरी मिळत नव्हती. मी बेरोजगार होतो. मी घाईघाईने ठरवले की त्या बाईचे म्हणणे मी स्वीकारायला तयार आहे. ती हसायला लागली आणि म्हणाली, शाब्बास, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. यात तुझाही फायदा आहे. हे पैसे तुमचे नशीब बदलेल. त्यानंतर तिने त्या 5 लाख रुपयांपैकी मला 50,000 रुपये आगाऊ म्हणून दिले. तिने ते पैसे दिले आणि म्हणाली, तुमचा ॲडव्हान्स घ्या, जा आणि मजा करा.
काम झाल्यावर मी तुम्हाला उरलेले पैसे देईन. 50,000 रुपये घेऊन मी माझ्या घराकडे आलो. त्या महिलेने मला तिचा मोबाईल नंबर आणि घरचा पत्ताही दिला होता आणि किती वाजता यायचे हे सांगितले होते. घरी जात असताना मी बाजारातूनच जेवण पॅक करून घेतलं, कारण मला घरी परतायला खूप उशीर झाला होता. त्यामुळे हॉटेलमधूनच जेवण घेतले. त्याने आपल्या आईसाठी काही औषधे आणि फळे आणली होती आणि घरी रेशन भरले होते. माझ्या आईने माझ्या हातात खूप सामान पाहिले आणि तिने पाहिलं की मी आज स्वयंपाकासाठी भाजी आणली नाही, तर फक्त शिजवलेले अन्न आणले आहे. हे पाहून आईला आश्चर्य वाटले, कारण आजच्या आधी मी कधीही इतके सामान घेऊन आलो नव्हतो. माझी आई आणि बहीण मला विचारू लागल्या की तू हे सगळं सामान कसे आणले? एवढा पैसा तुझ्याजवळ कुठून आला? सकाळी तू म्हणत होतास की तुझ्याकडे पैसे नाहीत. आईचे बोलणे ऐकून मी जरा घाबरलो. आई ही आई असते आणि तिच्यासोबत मी कसे खोटे बोलू शकतो? हातपाय धुत असताना मी आईला म्हणालो, आई, मला एका ठिकाणी नोकरी लागली आहे. त्यांनी मला आगाऊ रक्कम दिली आहे. या पैशातून मी हे सामान तुझ्यासाठी आणले आहे. मला वाटले की मी बाजारातून जेवण खरेदी करून घेऊन जाईन. बहिणीला काळजी करण्याची गरज नाही. माझी बहीण आज मला खूप आनंदी दिसत होती, कारण ती गरीब मुलगी नेहमी घरातील कामात व्यस्त असते. माझ्या नोकरीबद्दल ऐकून माझी आई खूप खुश झाली आणि म्हणाली, देव तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती करो. तुझी नोकरी अशीच चालू राहिली तर हळूहळू आपल्या घरची परिस्थिती चांगली होईल. माझ्या बहिणीने माझ्यासाठी जेवण वाढले आणि आम्ही तिघांनी एकत्र बसून जेवण केले. पण माझे लक्ष अजूनही त्या बाईकडेच होते. ती मला त्या मुलीसोबत एक रात्र घालवण्यासाठी 5 लाख रुपये देत होती. ते खरे होते की ती मला फसवत आहे. आता जे काही आहे ते उद्याच उघड होईल. दुसऱ्या दिवशी मी ठरवलेल्या वेळेवर तयार होऊन घरातून निघायला लागलो. तेव्हा आईने मला विचारले, बेटा, एवढी तयारी करून कुठे चालला आहेस? मी आईला सांगितले की मी तुला काल सांगितले होते की मला नोकरी लागली आहे. मी तिथेच जात आहे. तू देवाजवळ अशी प्रार्थना कर की तुझा मुलगा यशस्वी व्हावा. मी आज यशस्वी झालो तर आपले संपूर्ण नशीब बदलेल. हे ऐकून आईला खूप आनंद झाला आणि मी घरातून बाहेर पडलो. मी रिक्षा पकडली आणि त्या महिलेने दिलेल्या पत्त्यावर गेलो. मी या महिलेच्या घरी पोहोचलो होतो आणि तिचे घर पाहून माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले होते. माझ्याकडे असलेला पत्ता मी पुन्हा एकदा पाहिला आणि मग हे घर पाहिले. हे घर नसून राजवाडा होता. इतकं सुंदर घर होतं. कदाचित एवढं मोठं आणि सुंदर घर मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. पण मला हा विचार आला की एवढी श्रीमंत स्त्री असे चुकीचे काम कसे करू शकते? मी त्या महिलेच्या घराबाहेर उभा राहून तिने दिलेल्या नंबरवर फोन लावला. तिने माझा फोन घेतला आणि विचारले, तू कुठे आहेस? मी म्हणालो, तुमच्या घराच्या बाहेर उभा आहे. तर ती एकदम चकित झाली होती आणि म्हणाली, तू बाहेर उभा का आहेस? लवकर आत ये. मी खूप वेळेपासून तुझी वाट पाहत आहे. मी घाबरत घाबरत घरात गेलो. मी आजच्या आधी असली घरं फक्त चित्रपटात पाहिले होते. आज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या घरात आलो होतो. मी घरात गेलो तर ती बाई माझ्यासमोर तयार होऊन उभी होती. आज तिने खूप छोटा ब्लाऊज घातला होता आणि तिच्या साडीचा पल्लू तिच्या खांद्यावर नव्हता. मला माहीत नाही की ती माझ्याबद्दल काय विचार करत होती. मी तिला म्हणालो, मॅडम, तुम्हाला माझ्यासमोर अशी कामे करायची काही एक गरज नाही. बघा, मी तसा माणूस नाही. मी खूप चांगला माणूस आहे, पण मी सध्या खूप असहाय्य आहे. म्हणूनच मी हे काम करायला तयार झालो. मला पाहून ती हसायला लागली आणि म्हणाली, मला तुझा हेतू बघायचा होता. मला वाटते की तू माझे काम नीट करणार नाहीस. पण जर तू माझे काम नीट केले नाही तर मी तुला हे पैसे देणार नाही. हे पैसे घ्यायचे असतील तर माझ्या सूचनेनुसार काम करावे लागेल. ती मला म्हणाली, ठीक आहे, तू बस. तिने मोलकरणीला बोलवले आणि सांगितले की हे पाहुणे आले आहेत, त्यांच्यासाठी चहा बनवा. मला जेवढे आश्चर्य वाटले तेवढे कमी होते. मी खूप घाबरलो होतो. तर ती बाई म्हणू लागली, ज्या कामासाठी तुला बोलवण्यात आले आहे ते तुला रात्री सुरू करावे लागेल. तोपर्यंत इथेच थांबून टाइमपास करावा लागेल. मी संपूर्ण दिवस या घरात बसून घालवला होता आणि मला इथे पुन्हा पुन्हा काहीतरी खायला किंवा प्यायला दिले जात होते. रात्र झाली तेव्हा ती बाई माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तुझी प्रतीक्षा संपली. आता तुला माझ्या मुलीच्या खोलीत जावे लागेल. माझी मुलगी तुझी वाट पाहत आहे. माझे हृदय वेगाने धडधडत होते. शेवटी मी पण एक मुलगा होतो. मी माझ्या फिलिंग्सवर किती काळ नियंत्रण ठेवू शकतो? मला वाटतं की ही स्त्री जितकी सुंदर आहे तितकीच तिची मुलगीही सुंदर असेल आणि तिची आई मला स्वतःच्या मुलीच्या खोलीत पाठवत आहे. तर मग मी या कामासाठी नकार का देऊ? मी तिथून पायऱ्या चढून त्या बाईच्या मुलीच्या खोलीच्या बाहेर आलो होतो. तिच्या आईने स्वतः खोली उघडली होती. माझे हृदय जोरजोराने धडधडत होते आणि खोलीत पाऊल टाकले.
त्यावेळी समोरचे दृश्य पाहून मला धक्काच बसला होता. खोली अशी सजवली होती जणू इथे माझ्या लग्नाची रात्र होती. एक मुलगी पलंगावर झोपली होती. पलंगावर पडलेली मुलगी खूप सुंदर होती. इतकी सुंदर मुलगी मी याआधी पाहिली नव्हती. पण एक विचित्र गोष्ट अशी होती की ती मुलगी का झोपलेली होती किंवा ती नक्कीच बेशुद्ध होती. मी तिला असे बेशुद्ध पडलेले पाहून तिच्या आईला प्रश्न केला, ही मुलगी झोपली का आहे? ती बाई हळूच बोलू लागली, ती बेशुद्ध आहे आणि मी स्वतः तिला बेशुद्ध केले आहे. तुला सांगितल्याप्रमाणे कर आणि मग काम पूर्ण झाल्यावर तू माझ्याजवळ ये आणि तुझे पैसे घेऊन जा. माझ्या खांद्यावर हात मारून ती तिथून निघून गेली. ती खोली बाहेरून बंद करून गेली होती. मी त्या मुलीकडे गेलो. तिच्याजवळ जाऊन उभा राहिलो. ती इतकी सुंदर होती की मी तिच्या चेहऱ्यावरून नजर हटवू शकलो नाही. हळूहळू मलाही स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. तरीही मी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मग ज्या कामासाठी मला पैसे मिळणार होते त्या कामावर मी लक्ष केंद्रित करू लागलो. मी या खोलीत जवळपास 2 तास घालवले होते आणि त्या मुलीने माझी शांतता चोरली होती. मी खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा त्या मुलीची आई कोणत्या तरी विचारात बाहेर फिरत होती. कदाचित ती माझीच वाट पाहत होती. मी माझा शर्टचे बटन लावले आणि पायऱ्या उतरलो आणि त्या बाईजवळ जाऊन उभा राहिलो. ती माझ्या चेहऱ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. मी चेहऱ्यावर हसू आणलं आणि तिला म्हणालो, मॅडम तुमचे काम झाले आहे. हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती म्हणाली, माझी मुलगी उठली तर नाही ना? तिने प्रतिक्रिया दिली नाही ना? तिने तुला काही त्रास देण्याचा प्रयत्न तर नाही केला ना? मी स्पष्टपणे म्हणालो, नाही. ती गरीब मुलगी तर बेशुद्ध आहे आणि माझे काम पूर्ण झाले आहे. हे ऐकून तिने आनंदाने तिच्याकडे असलेले 5 लाख रुपये काढून माझ्या हातात ठेवले. ती म्हणाली, आता जा, मला पुन्हा कुठेही भेटू नकोस आणि दिसूही नकोस आणि तुझे काम पूर्ण झाले आहे हे देखील लक्षात ठेव. याबद्दल कोणालाही सांगण्याची गरज नाही, नाहीतर तुला माहीत आहे मी तुझे काय करू शकते आणि आणखी या प्रकरणासाठी तुलाच दोष दिला जाईल. मी या महिलेचं सगळं ऐकून तिथून निघून गेलो होतो. मला बसल्या बसल्या 5 लाख रुपये मिळाले. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. मी माझ्या आईला एक बहाणा केला आणि तिला सांगितले की ऑफिसच्या पहिल्याच दिवशी बॉसने माझ्यावर खुश होऊन हे एवढे पैसे दिले. आता माझे काम दिवसेंदिवस वाढत जाईल आणि आपल्या जीवनातून गरिबी दूर होईल. माझी आई माझा आनंद पाहून अचानक विचारात पडली होती. रात्र झाली होती जेव्हा मला पुन्हा त्या बाईचा फोन आला. तिचा फोन उचलताच ती म्हणाली, मी तुझ्यावर खूप खुश आहे. आज तू माझ्या मनाची इच्छा पूर्ण केलीस. मला माहीत नव्हते की तू माझे काम असे देखील करू शकतोस. मला तुझे काम खूप आवडले आहे. जर तुला अजून पैशांची गरज असेल तर मला कळव, मी तुला पैसे पाठवीन. मला तर वाटलं होतं की तू काम नीट करणार नाहीस, पण माझ्या मुलीची अवस्था लक्षात घेता तू माझे काम किती सोपे केले आहेस हे तुला कळणार नाही. त्या महिलेचे बोलणे ऐकल्यानंतर मी फोन बंद केला होता. मी माझा मोबाईल काढला आणि व्हिडिओ बघायला सुरुवात केली. किती अप्रतिम व्हिडिओ होता तो. मी त्या महिलेच्या घरी रेकॉर्ड केला होता. योग्य वेळी हा व्हिडिओ दाखवून त्या महिलेच्या खिशातून पैसे काढण्यासाठी हा व्हिडिओ माझा उपयोगी पडणार होता. माझ्या मनात लोभ जागृत झाला होता, जो आता इतका झाला होता की सहजासहजी संपणार नव्हता. जेव्हा मी वेळ पाहिला तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. आता मला झोपायचे होते. हे आवश्यक होते कारण मी सकाळी एक मोठे कार्य पूर्णत्वास आणणार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि त्या बाईच्या आलिशान बंगल्याजवळ गेलो. सकाळचे 7 वाजले होते आणि त्यावेळी श्रीमंत लोक घोडे विकून झोपलेले असतात. मी बाहेर आलो आणि एका नंबरवर कॉल केला आणि काही वेळाने त्या घरातील व्यक्तीने दार उघडले. दार उघडताच ती घरातून बाहेर आली आणि माझ्यासोबत बाईकवर बसली. ती बाईक ही माझी नव्हती. मी मित्राकडून काही काळासाठी उधार घेतली होती. आता मला थेट कोर्टात जायचे होते, जिथे मी या मुलीसोबत कोर्ट मॅरेज करणार होतो. मी त्या मुलीला कोर्टाबाहेर उभं करून तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती मुलगी मान खाली करून उभी होती. ती सुमारे 20 वर्षाची होती आणि तिचे नाव अंजली होते. ती खूप सुंदर होती. तिचे मोठमोठे डोळ्यांमध्ये अश्रू आले होते. ती माझ्याबरोबर जे पाऊल उचलत होती ते तिच्याच भल्यासाठी होते. परंतु खेदाने कालचा भूतकाळ आम्हा दोघांनाही आठवला होता. त्यानंतरच मी ठरवले होते की मी या मुलीशी लग्न करेन. ही काळानंतर आम्ही दोघे कायदेशीररित्या पती पत्नी झालो. मला तिच्या फिलिंग्स जाणवत होत्या. ती बिचारी खूप अस्वस्थ होती. तिचे संपूर्ण शरीर कापत होते. ती शांत झाली होती आणि तिचे डोळे पुन्हा पुन्हा ओले होत होते. कोर्ट मॅरेजच्या कागदपत्रावर जेव्हा तिने सही केली तेव्हा ती गरीब मुलगी ढसाढसा रडत होती. पण हे करणं खूप गरजेचं होतं. काल रात्री मी खोलीत गेलो आणि ती बाई दरवाजा बाहेरून बंद करून निघून गेली होती. म्हणून मी त्या मुलीकडे एक नजर टाकली. ती खूप सुंदर होती. ती एखाद्या फिल्मी नायिकेपेक्षा कमी नव्हती. मला तिच्या सौंदर्यावरून नजर हटवता आली नाही. तिचे सौंदर्य पाहून मी काय कोणताही मुलगा तिचा गैरफायदा घ्यायला पूर्णपणे तयार झाला असता. पण मला तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र निरागसता दिसत होती आणि तिची शालीनता पाहून माझे मन मला हे चुकीचे काम करण्यापासून रोखत होते. मी पण खूप असहाय्य होतो आणि मला पैशांची गरज होती. मी खूप गोंधळलो होतो. मी खोली तिकडे तिकडे फिरत होतो
आणि विचार करत होतो की देव मला योग्य मार्ग दाखवेल, मला काहीही चुकीचे काम करावे लागणार नाही आणि मला माझे पैसेही मिळावेत. हा सगळा विचार करत असताना अचानक मला टेबलावर एक डायरी पडलेली दिसते. ही डायरीवरून खूप सुंदर होती. ती डायरी बहुधा या मुलीने स्वतःच्या हाताने बनवलेली असावी. मी ती डायरी उघडली आणि वाचायला बसलो. त्यात या मुलीची संपूर्ण माहिती लिहिलेली होती आणि तिची जीवनकथाही होती. या डायरीत लिहिले होते की ही महिला माझी सावत्र आई आहे, जिने मी वेडी आहे असे सर्वांना सिद्ध केले आहे आणि मला वेड सिद्ध करून तिला या घरातून हाकलून द्यायचे आहे. मी माझ्या सावत्र आईपासून खूप कंटाळले आहे. मला जगायचे नाही, कारण मी असे जीवन जगू शकत नाही जिथे माझे स्वतःचे लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. ही बाई मला माझ्या वडिलांच्या नजरेत काढायला सदैव तत्पर असते. माझ्या वडिलांना माझ्यावर राग येऊ लागला आहे. तेही आता मला वेडी समजतात आणि त्यांना असे वाटते की मी वेड्यासारखीही वागू लागले आहे. पण मी वेडी नाही, मी पूर्णपणे ठीक आहे. या महिलेला मला घरातून हाकलून द्यायचे आहे. माझ्या हिश्श्याची मालमत्ता तिला तिच्या नावे करायची आहे. या डायरीत अधिक अनेक गोष्टी लिहिलेल्या होत्या, ज्या वाचून मनाला खूप वाईट वाटत होतं. मला धक्काच बसला होता. त्या मुलीने लिहिले होते की माझ्या या सावत्र आईने माझ्यासोबत खूप चुकीचे केले आहे. आता माझा धीर सुटला आहे. आता पुढे जाऊन तिने माझ्यासोबत काही वाईट करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या वडिलांच्या नजरेत मला चुकीचे ठरवले तर मी आत्महत्या करेन. त्या गरीब मुलीची कथा खूप वेदनादायक होती. लहानपणापासूनच तिने खूप त्रास सहन केला होता. मला त्या गरीब मुलीचे वाईट वाटत होते, वेदना होत होत्या आणि आता तिची जी सावत्र आई होती तिने मला तिच्यासोबत एक रात्र घालवायला सांगितले होते. मला समजले की तिच्या आईला तिच्यावर खोटे आरोप करून तिची बदनामी करायची आहे, जेणेकरून ती तिच्या वडिलांच्या नजरेतून पडेल आणि तिचे वडील आपल्या मुलीला त्यांच्या मालमत्तेतून काढून टाकतील. मी त्या बाईसाठी काम करण्याचं मान्य केलं असलं तरी माझा प्रामाणिकपणा मला हे काम करण्यापासून रोखत होता. आता मला समजले की जर मी या मुलीसोबत काही चुकीचे केले तर ती आत्महत्या करेन आणि मी माझ्यामुळे एका निष्पाप मुलीला मरताना नाही पाहू शकत होतो. जर ती शुद्धीत असती आणि जरी तिने हे सर्व स्वतःच्या इच्छेने केले असते तरी कदाचित माझा प्रामाणिकपणा मला हे सर्व करण्यापासून रोखले असते. पण ती न कळत झोपली होती. नक्कीच तिच्या आईने जबरदस्तीने तिला बेशुद्ध केले असावे, जेणेकरून ती शुद्धीवर आल्यावर तिची इज्जत लुटलेली असावी. पण ही बाई त्या गरीब मुलीच्या मागे लागली होती. ती कशीही असली तरी ती तिची आई होती आणि एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या इज्जतीला कलंक लावत होती. त्या मुलीसोबत मी काहीही चुकीचे करणार नाही असे मी ठरवले होते आणि मग मला वाटले की मी तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करतो. मी तिला कितीतरी वेळा उठवण्याचा प्रयत्न केला पण ती उठत नव्हती. काही वेळाने वारंवार होणाऱ्या आवाजामुळे तिला शुद्धी आली. तिला जाग येताच तिने तिच्या खोलीत पाहिलं आणि मला पाहून ती घाबरली आणि रडायला लागली. तू कोण आहेस आणि माझ्या खोलीत काय करतो आहेस? ती ओरडली आणि माझ्यापासून दूर गेली. तिचा आवाजही तिच्यासारखाच गोड होता. मी तिला धीर दिला आणि म्हणालो की घाबरायची गरज नाही, मी तुला सर्व काही सांगेन. मी काही चुकीचा माणूस नाही. यानंतर मी तिला सर्व काही सांगितले जे तिच्या आईने मला तिच्यासोबत करण्यासाठी सांगितले होते आणि त्या बदल्यात मला 5 लाख रुपये देण्याचे आश्वासनही दिले होते. हे ऐकून तिचा आपल्या कानांवर विश्वास बसेना. तिने आपला चेहरा हातात लपवला आणि ढसाढसा रडू लागली. ती म्हणाली की माझी सावत्र आई ही एक वाईट स्त्री होती हे मला माहीत होते, पण एक स्त्री असूनही ती या पातळीवर जाऊ शकते हे मला माहीत नव्हते. बरोबर म्हणतात म्हणणारे, सावत्र आई ही सावत्र आईच असते. ती कधीही तुमची होणार नाही. स्वतःचे वर्णन करताना तिने सांगितले की जेव्हा मी 10 वर्षाचे होते तेव्हा माझी आई आजारपणामुळे मरण पावली. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होते. आमच्याकडे कशाचीही कमी नव्हती. माझ्या जन्मानंतरच माझ्या वडिलांनी हा बंगला माझ्या नावावर केला होता आणि माझ्या वडिलांनी त्यांची सर्व संपत्ती माझ्या आईच्या उपचारासाठी खर्च केली होती, कारण त्यांना माझ्या आईला सर्व प्रकारे वाचवायचे होते. परंतु तरीही माझी आई वाचू शकली नाही. यानंतर माझ्या वडिलांनी माझ्या आईच्या मृत्यूचे दुःख मनाला लावून घेतले आणि ते या दुःखात वाया जात राहिले. त्यांनी आपल्या व्यवसायावरही लक्ष दिले नाही. माझे वडील उद्ध्वस्त होऊ लागले आणि मला पण खूप एकटं वाटायला लागलं होतं. पण काही गोष्टी अशा असतात ज्या पुरुष फक्त बायकोसोबतच शेअर करू शकतो. मुलगी असूनही मी माझ्या वडिलांची पूर्ण काळजी घ्यायचे, पण तरीही माझ्या अभ्यासात व्यस्त असल्यामुळे मला माझ्या वडिलांसोबत जास्त वेळ घालवता आला नाही. माझ्या वडिलांना त्यांच्या नातेवाईकांनी समजावून सांगितले की त्यांनी पुन्हा लग्न करायला हवे आणि त्यामुळेच माझ्या वडिलांचे लग्न माझ्या सावत्र आईसोबत लावून दिले, कारण ती माझ्या वडिलांच्या मित्राची बहीण होती आणि तिचा घटस्फोट झाला होता. या महिलेच्या पतीने तिला घटस्फोट देऊन घराबाहेर हाकलून दिले होते. माझ्या वडिलांनी तिच्याशी लग्न करून तिला आमच्या घरी आणले.
माझ्या वडिलांना असे वाटले होते की ही बाई माझी आणि माझ्या मुलीची खूप काळजी ठेवेल. मला वाटले होते की अशा प्रकारे माझ्या वडिलांचा एकटेपणा दूर होईल आणि मला माझ्या आईचे प्रेमही मिळेल. पण घरात आल्यानंतर या महिलेने एकामागून एक युक्ती माझ्या विरुद्ध खेळली. कारण या महिलेला माहीत होते की या बंगल्याशिवाय माझ्या वडिलांकडे दुसरी कोणतीही मालमत्ता नाही. कारण जी काही मालमत्ता होती ती बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या आईच्या उपचारासाठी संपली होती. दुसऱ्या लग्नानंतर माझे वडील व्यवसाय खूप चांगला चालवू लागले. ते खूप पैसे कमावू लागले. कारण दुसऱ्यांदा लग्न केल्यावर ते त्याच्या व्यवसायावर पुन्हा लक्ष केंद्रित करू लागले. पण या महिलेला नेहमीच एक गोष्ट माहीत होती. तिला आता एकच प्रश्न पडत राहिला की हा बंगला तिच्या नवऱ्याच्या मुलीच्या नावावर का आहे. मात्र ती तर आता माझ्या वडिलांची पत्नी म्हणून या घरात राहायला आली होती. त्यामुळे हा बंगला तिच्या नावावर असायला हवा होता. मी तिला माझी आई मानून तिच्या जवळ जायचे. पण ती बाई मला प्रत्येक वेळी दूर लोटायची. माझ्या वडिलांसमोर ती माझ्यावर खूप प्रेम करायची. पण त्यांच्या पाठीमागे ती माझा छळ करत असे. असेच दिवस जात होते. आता मी 18 वर्षाची झाले होते आणि त्यानंतर या महिलेने माझ्यावर आरोप केले आणि माझ्या वडिलांना माझ्या विरुद्ध उभे केले. कधी कधी माझे वडील माझ्याशी सहमत असायचे, पण कधी या बाईसाठी ते माझ्यावर हात उचलायचे. या महिलेने माझ्या वडिलांना माझ्या अशा विचित्र गोष्टी सांगितल्या की ते मला वेडी समजू लागले आणि मला फक्त खोलीत बंद ठेवण्यास सांगितले. मी गेल्या 7-8 वर्षापासून या खोलीत बंद आहे. माझ्या वडिलांनी माझ्याकडून माझी संपत्ती परत घ्यावी अशी माझ्या आईची इच्छा आहे. पण आजपर्यंत माझ्या वडिलांच्या मनात असे काहीही आले नाही. पण माझ्या वडिलांनी माझ्याकडून माझी मालमत्ता काढून त्या महिलेकडे हस्तांतरित करावी अशी त्या महिलेची इच्छा आहे. कारण ती या घरात त्यांची पत्नी म्हणून आली आहे आणि आता तिचा त्यावर हक्क आहे. पण मला माझा वारसा तिच्याकडे जाऊ द्यायचा नाही आहे. मी तिला माझा बंगला देऊनही टाकेल तरी त्या बंगल्यात ती मला प्रेम देणार नाही. तिला फक्त मला या घरातून हाकलून द्यायचे आहे. मला माहीत होते की जर मी माझा बंगला तिच्या नावावर हस्तांतरित केला तर ती माझे आयुष्य आणखी खराब करेल. तिने आधीच माझे आयुष्य खूप खराब केले आहे. कारण तिने मला वेडी असल्याचे सिद्ध केले आहे. तिने माझ्या वडिलांना माझ्या विरुद्ध केले आहे आणि मला माझ्या खोलीत डांबून ठेवले आहे. तिने आता तुला माझ्या खोलीत रात्र घालवण्यासाठी पाठवण्याची युक्ती खेळली आहे. मला खात्री आहे की या खोलीत कुठेतरी कॅमेरे बसवलेले असावेत, जेणेकरून पुरावे गोळे केल्यानंतर ती ते माझ्या वडिलांना दाखवू शकेल आणि यावेळी माझे वडील मला त्यांच्या मालमत्तेपासून दूर करून मला या घरातून हाकलून देतील. मग ती स्त्री या घरात आनंदाने राहणार आहे. ती मुलगी जोरजोरात रडत म्हणाली, माझ्या वडिलांशिवाय या जगात माझे कोणीही नाही. पण या बाईने माझ्या वडिलांना माझ्यापासून हिसकावून घेतले आहे. मला माझे हे जीवन अजिबात आवडत नाही. मला मरायचे आहे, मला मरायचे आहे. ती जोरात ओरडत होती. मी तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला. मी तिला सांगितले की मी तुला पाठिंबा देईल, काळजी करू नकोस. मी अशा प्रकारचा व्यक्ती नाही जो तुझा गैरफायदा घेईल. माझे बोलणे ऐकून ती शांत झाली. मी म्हणालो, मी तुझी डायरी वाचली आहे. तुझ्या डायरीने मला तुझ्या मागील आयुष्याबद्दल सर्व काही सांगितले आहे. ती म्हणाली, तू मला कशी मदत करशील. मी म्हणालो, तुझ्याशी लग्न करेल. मला तुझ्या मालमत्तेशी काहीही देणे घेणे नाही. मग मी तिला माझ्या योजनेबद्दल सांगितले आणि मी शर्टचे बटन लावत लावत खाली आलो आणि तिच्या आईकडे पैसे घेतले आणि माझ्या घरी निघालो. आणि आमच्या पुढच्या योजनेप्रमाणे त्या मुलीने तिच्या अंजलीने तिच्या आईला रडत रडत सांगितले की माझी इज्जत खराब झाली आहे. त्यामुळे त्या महिलेने मला फोन करून सांगितले, तू खूप छान काम केले आहेस. मी अंजलीला माझ्यासोबत आणले होते आणि आम्ही दोघांनीही कोर्ट मॅरेज केले होते. अंजलीचे वडील 2 दिवसांसाठी अमेरिकेला गेले होते. अंजलीचे वडील घरी आल्यावर अंजलीच्या आईने सांगितले, तुमच्या मुलीने कोणाशी तरी तोंड काळे केले आहे. आता या घरातून तिला धक्के देऊन बाहेर काढा. अंजलीच्या आईने तिच्या वडिलांना तिच्या खोलीत लावलेल्या कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग दाखवण्याचा प्रयत्न केला. पण रेकॉर्डिंग चालले नाही. कारण मी कॅमेऱ्याची वायर डिस्कनेक्ट केली होती. त्यानंतर त्यात काहीही नोंदवले गेले नाही. कारण अंजलीने मला सांगितले होते की या खोलीत नक्कीच कॅमेरे असतील आणि तिच्या सूचनेनुसार जेव्हा मी खोली तपासली तेव्हा खोलीत कॅमेरा होता. कारण तिच्या आईला पुरावे गोळा करायचे होते. पण माझ्याकडे असा एक पुरावा होता ज्याने अंजलीच्या सावत्र आईला बर्बाद केले. मी अंजलीच्या वडिलांच्या घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या पत्नीचे कॉल रेकॉर्डिंग त्यांना पाठवले होते. अंजलीच्या आईने दुसऱ्या दिवशी मला फोन करून सांगितले होते की तू माझ्या मुलीसोबत खूप छान काम केले. तिचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं असं मला वाटत होतं. ती आयुष्यभर रडत बसावी असे मला वाटते आणि आता तसेच होणार आहे. तुला जर अजून पैसे हवे असतील माझ्याकडून घेऊन जा. हा संपूर्ण प्रकार मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता आणि तीच रेकॉर्डिंग अंजलीच्या वडिलांना पाठवली होती. अंजलीच्या वडिलांनी आपल्या मुलीवर हात उचलण्याऐवजी त्यांनी आपल्या पत्नीवर हात उगारला आणि ती रेकॉर्डिंग तिला ऐकवली. अंजलीच्या आईला असे वाटले नव्हते की तिने रचलेल्या प्लॅनमध्ये ती स्वतःच अडकेल. अंजलीने ही सर्व काही खरे सांगितले की तिने माझ्यासोबत लग्न केले आहे. मीही घटनास्थळी पोहोचलो होतो आणि या महिलेने मला जे चुकीचे काम करण्यासाठी भाग पाडले होते आणि त्यानंतर तिने मला पैसे दिले होते ते मी अंजलीच्या
वडिलांना परत केले. अंजलीच्या वडिलांनी आपल्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट देऊन तिला घराबाहेर हाकलून दिले. आता अंजलीची सावत्र आई घरोघरी ठोकरे खात आहे आणि अंजलीच्या वडिलांनी आनंदाने माझ्या आणि अंजलीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले. अर्थात माझ्या मनात लोभ निर्माण झाला होता, पण मी कोणत्याही स्त्रीची इज्जत खराब करू शकलो नाही. माझी इमानदारी पाहून ते मनापासून आनंदी झाले आणि म्हणाले, तुला गुपचूप लग्न करायची काय गरज होती? मी आनंदाने तुझे लग्न माझ्या मुलीशी करून दिले असते. आणि हे असं झालं. त्यांनी आनंदाने माझं आणि अंजलीचं लग्न लावून दिलं. माझ्या आई आणि बहिणीचाही याला काही एक आक्षेप नव्हता, कारण अंजली सुंदर असण्याबरोबरच सुसंस्कृत आणि एका श्रीमंत वडिलांची मुलगी होती. अंजली आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि मला अंजली खूप आवडते.